काहीतरी त्यांना पाहिजे असं झालं. विधानसभेची निवडणूक झाली, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जो तो मिळाला आपल्या आंबेगावमध्ये पण त्याच्या बराच काळ जे लोक चालतो, परंतु शेवटी संधी शोधणारे काही लोक असतात, संधीचा फायदा घेणारे लोक काही असतात. काही घटना या ठिकाणी घडली आणि या घटना घडल्याच्या नंतर घटना काय की दुधामध्ये भेसळ आहे आणि या भेसळयुक्त दुधामुळे जर लहान मुलांच्या नागरिकांच्या जीवाला जर त्या ठिकाणी धोका, त्या ठिकाणी काही अपाय होत असेल, कॅन्सर होत असेल, तर अशा प्रकारच्या कुठल्याही भेसळीचं मी समर्थन करू शकत नाही, त्याला मी पाठीशी घालू शकत नाही. कोणी गेले आपल्याकडे. पण ही घटना काही फक्त आंबेगावमध्येच घडली असं नाही. या अशा प्रकारचे छापे अख्ख्या पुणे जिल्ह्यात झाले, महाराष्ट्रामध्ये झाले. आणि समजा एखादा अधिकारी चांगलं काम करत असेल तर त्याला जाहीरपणानं मी त्याच दिवशी सांगितलं की माझा जवळचा कार्यकर्ता जरी असला तरी त्याला मी पाठीशी घालू शकत नाही. आणि जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक संशय कल्लोळ चालू होता, हे खरंच असेल का? आता काय असेल नसेल ते ठरवतील गुंडे साहेब, त्यावेळेला आपण बोलू त्याच्यावर. आज काही त्याच्या खोलामध्ये मला जायची गरज नाही. परंतु तुमच्या आणि माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय असू नये म्हणून अतिशय स्पष्ट भूमिका तुमच्यासमोर मांडण्यासाठी आज तुम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवलेलं. मी बोलत नाही, मी गप्प आहे. मग काहीतरी याच्यामध्ये भानगड आहे असा आता कामगावा काही लोकांनी करायला आणि आपल्या तालुक्याला बदनाम करायला सुरू केलेलं आहे. पण तुमच्या मनात काही जरी संभ्रम तरी ते तुम्ही मला खुलेपणाने विचारा. आज या कार्यक्रमामध्ये बाकीची भाषणं एवढ्यासाठी ठेवली आहे की माझं भाषण झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असले तरी त्यांनी प्रश्न विचारावे आणि पत्रकारांच्याही मनामध्ये काही प्रश्न असले तर तुम्ही सुद्धा मला प्रश्न विचारा, त्याची उत्तरं जिथल्या तिथं देण्याची जबाबदारी आज माझी त्या ठिकाणी. शेवटी चौकशीमध्ये काय होईल, आता बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. मग आता हे एवढं सगळं चाललं, मग याच्यावर झालं त्याच्यावर झालं, हा या पक्षाचा पदाधिकारी तो याचा आमचा पक्षाचा सांगता. मग पडद्यामागचा सूत्रधार, पडद्यामागचा सूत्रधार मी नाही एवढंच लक्षात ठेवा. आणि इथं सूत्रधारच नाही, इथं इतकी मदत पुढे गेली की या तालुक्याचा आत्ताच होता. अरे उदाहरण सांगायला गेलो तर या तालुक्याला कळेल खरा का या तालुक्यात कुठे आहे. पण या इतक्या खालच्या पातळीवर मी जाणार नाही. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, जोपर्यंत आरोपपत्र निश्चित केलं जात नाही, जोपर्यंत FIR दाखल होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर माझ्यासारख्याने काही हाजरीत किंवा विधानसभेमध्ये सुद्धा बोलणं योग्य नाही. कारण ज्याला या विषयाचे सर्व थोडंफार का होईना ज्ञान त्याच्यामध्ये आहे. पण मला एक आणखी विचारायचं पाटील साहेब की आता ही छापेमारी झाली, समजा आमचे 2 कार्यकर्ते असतील, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या डेअरीमध्ये छापेमारी झाली का नाही का? त्याच्यात तुमच्या तोंडून गृहकार्य निघत. तर काकांच्याबद्दल बरंच बोललं गेलं. ठीक आहे, काकांनी सांगितलं माझा पुतण्या आहे, तो पुतण्याने काय केलं मला माहिती नाही. ठीक आहे, ते आता
त्यांच्यावर कारवाई झाली, पोलिसांनी अटक केली, ते जेलमध्ये आहे. त्याला काय आम्ही अडवायला गेलो की तुम्ही यांना सोडा का आणखी काय करा का काय करा वगैरे. आणि म्हणून हे सगळं त्या ठिकाणी चालतं. आणि हा भेसळीचा विषय जो आहे हा इतका लहान विषय नाही. आता भेसळ कशा कशामध्ये होते? फक्त दुधातच होते का? चिकनमध्ये होते की नाही होते? जे वारकरी नाही ते उत्तर द्या, हो नाही तर नाही, नाही तर सांगा. मटणात होते, तांदळात होते, मसाल्यात होते, खाद्यतेलांमध्ये होते, औषधांमध्ये होते, आणखीन कशा कशात भेसळ होते. सगळ्यात मोठी भेसळ तर विचाराच्या तुमच्या डोक्यात जी भेसळ झाली ना ती खरी भेसळ आहे. आणि ती खरी भेसळ तुम्हाला काढा आणि मग तुम्हाला दुधावर, भेसळीवर, बाकीच्या गोष्टीवर काय बोलायचं ते बोला. पण हा विषय तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काढला का दिलीप वळसे पाटलांच्या विरुद्ध काही राजकारण कारस्थान करण्यासाठी काढलं? ठीक आहे, तुमचं तुम्हाला लक्षात हो, मला त्याचं काही म्हणणं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला माझा सगळा कार्यक्रम सांगितला. माझा विचार आपला सगळ्यांचा विचार हा शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करून आपण पुढे जातो. पण एखाद्या लहान प्रश्नावरून सुद्धा जाती जातीमध्ये ते धर्माधर्मामध्ये भांडण लावायचं काम कोणी करत असतं. काल शिमल्याला एक दुर्दैवी घटना एका अल्पवयीन तरुणीच्या बरोबर, मुलीच्या बरोबर होतं काही छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आता कायदा काय सांगतो? कायदा सांगतो की एखाद्या महिलेच्या विरुद्ध काही अत्याचार, अन्याय किंवा आणखी काही वेगळ्या गोष्टी करायचा कोणी प्रयत्न जर केला आणि ती पीडिता जर जिवंत असेल तर तिची आयडेंटिटी समाजामध्ये उघड होता कामा नये. कारण त्याला पॉक्सोचा कायदा लागतो. आणि पॉक्सोचा कायदा ज्या वेळेला लागतो त्यावेळेला मग त्याचं चित्रीकरण केलेला पत्रकार सुद्धा क्रिमिनल प्रॉसिक्युशनमधून सुटणार नाही. त्याला भेट द्यायला त्या कुटुंबाला एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये मृत्यू पावली तर मग त्याच्या घरी सांत्वनाला जातात. आता विचारतात शिमल्याला एवढी मोठी घटना आहे, वळसे पाटील अजून भेटायला नाही. अरे बाबा कायदा समजून घ्या, असं जाता येतं. असं गेला तर त्या मुलीच्या आयुष्याची बरबादी त्या ठिकाणी. मला शिंदे ग्रामस्थांचं काही कळत नाही, त्यांनी ग्रामसभा काय बोलवली, आज कोणी काय भेटायला काय घरी जाणार होते. शेवटी त्या मुलीची जर आयडेंटिटी रिव्हील झाली तर तिचं अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतं. दुर्दैवानं हे घडलं, पण त्यातल्या त्यात फारसं काही घडलं नाही, फक्त छेडछाडच झालेली आहे. त्यामुळे त्या निष्पाप 4 वर्षाच्या बालिकेचा काही दोष त्याच्यामध्ये नाही. आणि त्याच्यामुळं आज लगेच तिथं मग वेगवेगळ्या संघटनांचे लोक जातात, मग परराज्यातून आलेले मुसलमान, राज्यातले मुसलमान, हिंदू. अरे हा काय विषय तुम्ही आर्थिक प्रगतीचा विषय मांडा, समाजाला पुढं घेऊन जायचा विषय मांडा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेता. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांनी 1902 सालामध्ये मागासलेल्या समाजासाठी पहिलं आरक्षण दिलं. शाहू महाराजांनी दिलं 1902मध्ये. आपल्याला जे आरक्षण मिळालं ते 1950मध्ये मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्या घटनेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते दिलं. त्यामुळं हे सगळे एकमेकाचे गुण आणि त्यांची विचारधारा घेऊन आम्ही ज्या वेळेला पुढे चाललो त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी
तुम्ही जर त्या ठिकाणी करणार असाल, माझी त्यांना सगळ्यांना एक जाहीरपणानं विनंती की आपण अशा प्रकारच्या गोष्टी कृपया करा. सरकार आपलं आहे, गृहमंत्री आपला आहे. शेवटी अशी एखादी छोटीशी घटना घडली, ती जर पसरत गेली त्याचं लोड राज्यभर त्या ठिकाणी बसलेलं आहे. मी गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे, मला माहिती आहे सरकार कसं चालतं, घटना कशा घडतात, विधवाच्या कशा असतात, पेटवायच्या कशा असतात. आणि म्हणून अशा प्रकारे कुठल्याही लहान मोठ्या प्रसंगाच्या माध्यमातून आपण जर हे करायला लागलो तर ते विधान सत्तेमधल्या सामील असलेल्या लोकांनी तरी त्या भानगडीत पडू नये अशी माझी तुम्हाला विनंती. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाचा मोठा आपण कोरडा फुटलाय, काही गैरसमज करून घेऊ. फेक अकाउंट काढून बदनामी करायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. माझी सगळ्यांना विनंती की तुम्ही फेक अकाउंटवरून बदनामी करण्यापेक्षा ज्याला कोणाला करायची ना त्यांनी स्वतःच्या अकाउंटवर करा. स्वतःच्या अकाउंटवरून बदनामी केल्यानंतर आगे होत आहे त्या ते फक्त तुम्ही बघत राहा. पण तेवढी हिंमत तुमच्यामध्ये नाही. तुम्ही आव्हान मला करता, वैसे पडलांनी असं करावं, वैसे पडलांनी नैतिकता असं करावं, राजीनामा द्या, अमुक करावं, तमुक करा. आता विरोधकांनी काय करायचं ते ठरवलं, पण आमचे पक्षाचे कार्यकर्ते काय करतात? तुमच्या नेतृत्वावर, तुमच्या विचारावर, तुमच्या पक्षावर चिखलफेक केली जाते. तुमच्यामध्ये एक सुद्धा माणूस समर्थ नाही का की या सगळ्या गोष्टींना तेवढ्या सडेतोडपणानं स्वतःच्या अकाउंटवरून उत्तर देऊ शकेल? आणि तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही सांगा की आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलो तरी आम्ही फक्त कामापुरतेच कार्यकर्ते आहोत आणि बाकीच्या कुठल्या गोष्टी आम्ही अंगाला लावून घेणार. चुकीच्या गोष्टीचं समर्थन करा असं मी कधीच सांगणार, पण ज्या गोष्टी आहेत ज्या चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडलं जात आहे आणि मग केवळ आपला कार्यक्रम विकासाचा कार्यक्रम आहे आणि विकासाच्या बाजूने आणि सत्तेच्या बाजूने लढायचं काम आपल्याला ज्या वेळेला करायचं आहे त्यावेळेला मग आपल्याला त्याच गोष्टीतून लढावं लागेल. सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना मी वॉच करत असतो, कोणाकोणाचं काय चालतं, कोण कोण काय काय करतं. तुम्हाला पक्षावर होणारे हल्ले कोण लावतात आले पाहिजे. तरुण असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांनी लावले पाहिजे. अरे आम्ही कुठे असलो तर घारीसारखं आमचं लक्ष तिथंच असतं. परवा चेंदूरला त्याच पावसाची घटना घडली. ठाकर समाजाची 35 कुटुंब राहतात. 35 कुटुंबावर त्या ठिकाणी त्यांचं घर पडलं. जर मोठी आपत्ती झाली असती तर लगेच तिथं काहीतरी भयंकर घटना. फोन केला, विचारलं तहसीलदार प्रांतांनी सांगितलं ते पुनर्वसन करायचं ठरलं तर ते मोजणीच्या अधिकाऱ्याला सांगितलं उद्या संध्याकाळपर्यंत मोजणी करून उद्या संध्याकाळपर्यंत मला कपत्राची प्रत मिळाली पाहिजे आणि ती कपत्राची प्रत मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मिळाली. आज चेंदूरच्या सुद्धा लोकांचा त्या ठिकाणी घरांचा प्रश्न मार्गी लागला. आमचे चेंदूरचे कार्यकर्ते नाही करतात, आमच्या 42 गावातले कार्यकर्ते नाही करतात. आदिवासी भागातल्या प्रवीण पांडेंनी मला फोन केला की त्या ठिकाणी या ठाकर समाजाचे लोक आहेत, त्यांना मदत करण्याची गरज आहे. मग मी पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं त्यांना स्थलांतरित करा, त्यांची जेवणाची व्यवस्था करा आणि जेवणाची व्यवस्था केल्यानंतर 2 दिवसामध्ये ठेवल्याच्यानंतर मग ते पुन्हा त्या ठिकाणी
आपापल्या कुटुंबामध्ये. आता खरं तर मी काही या छोट्या छोट्या प्रश्नांना उत्तरं देत बसत नाही करत, पण आज मी थोडंसं बोलणार मी एवढंच तुम्हाला सांगतो. आता बरेच लोक आपल्याला स्वतःला शेतकऱ्यांची कैवारी म्हणून देतात. तर शेतकऱ्यांचे रस्ते अडवणारा शेतकऱ्यांचा कैवारी असतो का? काय माझं कुठलं नाही. पतसंस्था संस्था होती तुमच्या गावात आहे का? कुठं गेली? तिथं काय झालं मला माहिती नाही. तुम्ही जरा माहिती काढून घ्या. पडले दिलीप वळसे पाटील कुठल्या कार्यकर्त्यांना शिक्षा नाही करत. बरोबर आहे, मी कधी कधी कार्यकर्त्यांना सांभाळून घेतो. ते कुठल्याच प्रकार नाही, धरून चोरीचा असो नाही तर आणखीन कशाचा असो, पण त्याला शेवटी दंड होतो. झाला तो 25 लाख रुपये दंड झाला, दंड भरला. आज परत नाक वर करून बोलायची. खरं तर 75 लाख होता, पण गया वया करून तो झाला. आता हे बसा पाईपलाईन अडवली सगळं माहिती लोकांनाच माहिती नाही. फक्त आपल्या देवस्थानचा हिशोब कधी आपल्याला मिळाला नाही मिळाला, हो द्यावा. आता आमचे सहकारी समजा काका चुकले असतील किंवा आणखी दुसऱ्या कोणी काही चुकले असतील, निदान आमचे सहकारी डान्स बार तर चालवणारे नाही, त्याला बंदी आहे महाराष्ट्रात. आणि मग महाराष्ट्रामध्ये त्याला बंदी असताना आपण जर त्या पनवेलच्या डान्स बारमध्ये तुम्हाला तुमच्या सरकारांना त्याकडे घेऊन जाणार असेल तर मला माहिती नाही, जाऊ द्या. आता ते काही घोडामध्ये गोष्टीने आणि काही घटना घडल्या त्याच्यावर मी आता जात नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या कोणाच्याही गावामध्ये जर कुठलाही परप्रांतीय आला तर त्या परप्रांतीयाला आपण जमिनी विकायच्या नाही. आपण परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या म्हणून त्यांना दोष देण्याच्या पेक्षा विकणारा तर आमचा कोण परप्रांती नाही ना, विकणारा आमचाच आहे. आणि मग तो आमचाच विकणारा ज्या वेळेला तिथं असेल आणि मग त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार करणार असेल. शिंगव्याच्या घटनेमध्ये ती दुकानची जागा कोणी दिली? दुसऱ्या राज्यातला नव्हता, त्यांनी नाही ट्रान्सफर केली. आमच्या शिंगव्याच्यात कोणीतरी जागा त्याला दिली, त्याने आमची तिथं जमीन पण घेतली, तो धाडस वाढत होता. हे फक्त एकाच गावात, हे सगळ्या गावामध्ये मेंगळवाडीमध्ये पण घडतं आहे, बाकीच्या गावामध्ये पण घडतं आहे, सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी घडतं आहे. आणि म्हणून हे बाकीचे जे विषय आहे भेसळीचं दूध कोण घेत आहे ते भेसळ करत येईल आपल्यासमोर येईल जेव्हा आपण त्याच्यावर बोलू. मध्ये दिल्लीला मीटिंग झाली अमित शहा साहेबांच्याबरोबर कांद्याच्या प्रश्नाबाबत आणि दुसऱ्याच्या प्रश्नाबाबत. अफवा काय पसरवलं तुमच्या आमदारांना बाहेरच बसलं, आज तर नाही मीटिंगमध्ये. तर मीटिंगमध्ये काय काय घडलं ते लोक सांगते. आज आरोपी ते वळसे पाटलांचे काय असेल माझा एखादा कार्यकर्ता चुकीचं वागला याचा अर्थ त्याच्या कृतीमध्ये मी सहभागी आहे असा अर्थ काढायचं काही कारण नाही. कोणी चुकीचा वागला त्याला कायद्याने जी शिक्षा होणार असेल ती होणारच आणि त्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारची सवलत त्याला द्यायचा नाही. आणि मग तुम्हाला डोकर उडवायचं आहे आणखीन काय उडवायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि म्हणून लोकप्रतिनिधी विधानमंडळात बोलले नाही म्हणून मी जाहीर निषेध करतो. अरे बाबा ठीक आहे तुमचा निषेध मी स्वीकारतो, पण त्या दिवशी मी आदिवासी भागातल्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी या भागामध्ये फिरत होतो, त्याच्यामध्ये कृती केली, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग तर ते आता काय काय गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. आता दुसरा विषय एक दिवशी महाराष्ट्राच्या विधान मंडळामध्ये विशेष चर्चेला
मुंबईमध्ये जी हाफकिन इन्स्टिट्यूट जी आहे ही 100 वर्षापूर्वीची इन्स्टिट्यूट आहे, तिला एक मोठा वारसा आहे. आणि 100 वर्षापूर्वीच्या इन्स्टिट्यूटला खाजगीकरणाचा प्रस्ताव आहे का काय अशा प्रकारची त्या विषयाची चर्चा होती. मी मेडिकल एज्युकेशनचा मंत्री असताना ही इन्स्टिट्यूट त्याचा प्रमुख मी होतो. मला इन्स्टिट्यूटमधला आमचा बाहेर होता. आज नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन केलं जातं, लसी तयार केल्या जातात. जशी पुण्याची सिरम आहे ही खाजगी आहे, पण हाफकिन ही राज्य सरकारच्या मालकीची जुनी इन्स्टिट्यूट आहे. जशी परळमध्ये 80 एकर जमीन. आता ही 80 एकर जमीन जर इकडं तिकडं कुठं जाऊन तर ती सभागृहात आणायची उपस्थित होतं. मी फक्त मंत्री महोदयांना एवढंच सुद्धा की मंत्री महोदय या संदर्भामध्ये तुम्ही कमिटी नेमली होती डॉक्टर माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली. तर मंत्री तर आमचेच आहे, राष्ट्रवादीचे शिरवाचे. त्यांना म्हटलं त्या माशेलकर समितीचा अहवाल तुम्ही सभागृहात ठेवणार की नाही. मंत्री महोदय म्हटले बरोबर उत्तर द्यायला लागले. मी म्हटलं मंत्री महोदय तसं नको, मला 2च शब्दात उत्तर द्या, होय किंवा नाही. मंत्र्यांनी सांगितलं होय आम्ही ठेवणार. तर तो अहवाल आला की पुढं त्याच्यामधून काय व्हायचं ते होईल. पण त्याच्यानंतर घटना घडली त्यावेळेला काल सभागृहामध्ये जाहीर केलं. आता आम्ही त्याच्यामध्ये सरकारनेच पैसे द्यायचा निर्णय घेतलेला आहे. मग आज संवाद का घेताना संवाद का घेतो, वृत्तेच्या वेळेला का नाही घेतो. आणि वृत्तेच्या वेळेला आम्ही हे काम केलं आम्हीच केलं. तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून 12 कोटी रुपये मंजूर करून दिले. इंद्रे घेऊन गेले, लोकांचं जीवन सुरक्षित करायचा प्रयत्न केला. आणि मग तुम्ही आंदोलन केलं. घटना शिरूर तालुक्यात झालेली होती. आंदोलन आंबेगाव तालुक्यामध्ये का, आणि कायदा तुम्हाला जर माहीत नसेल तर समजून घ्या की राष्ट्रीय महामार्ग 10 मिनिटापेक्षा जास्त काळ पुढ्याला अडवता येईल. कायद्याने तो गुन्हा आहे. आणि जर असा कोणी अडवला तर याही बाजूला रांग लागली त्याही बाजूला रांग लागली, अम्युलन्स असतात, पेशंट असतात, डायबिटीसवाले लोक असतात, त्यांना त्रास होतो. आणि मग 10 किलोमीटर लाईनी लागल्या तरी तुमचं आंदोलन चाललं. आणि मग रात्रीच्या वेळेला येऊन तुम्ही गुपचूप ते आंदोलन त्या ठिकाणी मग सोडून दिलं. तर त्या आंदोलनामध्ये वळसे पाटील काय सहभागी झाले. आणि मी सत्ताची पक्षाचा मी पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य आहे. मी पक्षाच्या कोर कमिटीचा मेंबर आहे. निर्णय घेणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना आर्थिक सल्ला देणारी जी कमिटी आहे मित्रा नावाची, त्या कमिटीचा मी उपाध्यक्ष आहे. कर्जमाफीचा प्रस्ताव तिथूनच पुढे गेला, मग तो कॅबिनेटमध्ये गेला आणि मग तो त्या ठिकाणी लागू झाला. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटीसुद्धा दुरुस्त करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आणि एक लक्षात ठेवा की हा विषय आपल्याला वाटतो तेवढा सोपा आहे. हा विषय त्याचे बरेच हे आहे. माझ्या हाताने पोलीस स्टेशनचा जबाब आहे. सुदर्शन पाटील अधिकारी हे विभाग पोलिसांनी केलेला आहे. ते हा बघा गरज आहे वगैरे वगैरे रेशमी प्रकार तुमचा पुण्या आहे तुम्हाला पुण्याने असं म्हणून काय कारण काय म्हणतो माझा पुण्या तो काय करतो त्याच्याशी मी समजत नाही. हा जबाब आहे तुमचा. कुठल्या केसमध्ये त्या केसमध्ये जाऊ द्या. आता बरेच बाजार दुसरे पण सरसावले पुढे, त्यांनी पण बऱ्याच गोष्टी मांडायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये पात्र गेले एकाच कुटुंबाची 30 वर्ष
वगैरे वगैरे काही माणसं जे आत्ता म्हणतात त्यांनी मला एक सांगावं, या तालुक्यामधल्या आदिवासींच्या संपादन केलेल्या जमिनी पुनर्वसनासाठी घेऊन करोडो रुपये कमवणारे अख्खा या तालुक्यात केले. नाही बरेच आहेत, एकच नाही बरेच आहेत. तर ते तुम्ही जरा समजून घ्या. दूध उत्पादनामध्ये घट झालेली आहे. मी बरोबर त्यांना कळलं नव्हतं त्याचा परिणाम काय, पण मला मोबाईल कळलं. ज्यांना केंद्राचं लायसन्स आहे त्यांना केंद्राचं डिपार्टमेंट कॅल्क्युलेट करतं. ज्यांना राज्याचं लायसन्स आहे त्यांना राज्याचं FDA त्या ठिकाणी रेग्युलेट करतं. केंद्राचा कायदा काय सांगतो की शेतकऱ्यांनी आणलं तसं दूध तुम्ही घेतलं पाहिजे. आता भेसळ हा एक वेगळा विषय. दुधाचं उत्पन्न, त्याची दर्जा, त्याची क्वालिटी, या सगळ्या वेगळ्या गोष्टी आणि हे त्याच्याशी संबंधित. तर केंद्राचा कायदा असं सांगतो शेतकऱ्यांनी घेतलेलं दूध किंवा सप्लायर्सने घेतलेलं दूध जसं असेल तसं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पण बाहेर मार्केटमध्ये पाठवताना ते दूध तुम्हाला तसंच्या तसं पाठवता येणार नाही. तुम्हाला ते त्याच दर्जाचं पाठवावं लागेल. ही प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी आणि प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी याच्यासाठी आहे की भेसळयुक्त किंवा कमी प्रतीचं दूध नागरिकांना दिलं जाऊ नये. आणि म्हणून त्यांनी आता काय केलं माहिती, आता बदल केला काय. आता FDA डिपार्टमेंटने आपल्या महाराष्ट्राच्या असं सांगितलं की आता कुठल्याही डेअरीने जे दूध कलेक्शनवाले त्यांनी फॅट 3.2 आणि SNF 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही. स्वप्नीलजी तुम्ही सांगा, शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? आदिवासी भागातला दूध उत्पादक शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? तुम्ही आहे ना सगळे शेतकरी दूधवाले, मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली. या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं. आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपण दुधाचं संकलन कमी, दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील हे नक्की आहे. पण दुधाचं संकलन करण्याच्यासाठी ज्या अटी आणि शर्ती केंद्र सरकारने घातलेल्या आहेत आणि राज्य सरकारने घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम गेल्या आठवड्याभरामध्ये जे झालं आणि त्याच्यामुळं आता तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित असलेले आणि हा कार्यक्रम आपण लाईव्ह केला ऐकत असलेले सगळ्यांना त्यांनी हे लक्षामध्ये त्याचा दूरगामी करणं या दुधाच्या हल्ल्यावर टाळणं. आमची तर भूमिका हीच आहे की तुम्हाला शेतकऱ्यांना 4 पैसे मिळाले पाहिजे आणि म्हणून त्याच्यामधून या धंद्याला पहिल्यापासून आपण प्रोत्साहन दिलं. मामासाहेब बोळांच्यापासून आत्तापर्यंत अजितदादांच्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मग शेतीसाठीची वीज असेल किंवा कर्जमाफी असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असतील, अरे बाकीच्या गोष्टीच्या बाबत तुम्ही नका काही कॉमेंट तुमच्या देऊ, पण तुमच्या सरकारने 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं. याचा आनंद व्यक्त करणारी तरी तुमची पोस्ट येऊ द्या ना त्याच्यामध्ये.
हे सुद्धा जर आमचे कार्यकर्ते काम करणार नसतील तर मग नक्की आपण पुढच्या मार्गाने जायचं हे आता तुम्हीच मला सांगा. त्याच्यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचे काही प्रश्न असतील, पत्रकारांचे काही प्रश्न असतील, इथंच बसून तुम्ही विचारा, मी इथंच उत्तर देतो.